प्रणिती शिंदे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाचा 293 अन्वय जो प्रस्ताव आहे त्यावर मी बोलायला इथे उभी आहे. काल या ठिकाणी अजितदादांनी जेव्हा बजेट मांडलं तेव्हा ते म्हणाले की नारी इतिहास बदलती है. या ठिकाणी महिलांचा उल्लेख नेहमीच केला जातो, पण ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की ह्या सरकारमध्ये महिलांवर होणारे अत्याचार असतील, महिलांवर होणारे अन्याय असतील, महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असेल, एकंदरीत महिलांच्या प्रती जी मानसिकता आहे ती महिलांच्या विरोधातली आहे आणि ती तुच्छ आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करते. आज विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर त्या ठिकाणी विधी व न्याय असेल, लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रात असेल, त्यावर खूप मुद्दे आहेत, पण मी सभागृहाचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. मी मला एवढंच म्हणायचं आहे की नारी इतिहास जरूर बदलती है, लेकिन भीक नको हक्क हवा आहे आम्हाला. भीक नको हक्क हवा आहे, उपेक्षा नको शिक्षण हवा आहे, अत्याचार नको मायेची फणकार हवी आहे. स्त्री जग जिंकू शकते, तिला फक्त समाजाची साथ हवी आहे. पण जेव्हा सत्ताधाऱ्यांचीच साथ नसते तेव्हा समाजाला वाटायला लागतं की जर आम्ही पण महिलांच्या विरोधात बोललो किंवा महिलांच्या विरोधात आम्ही काही केलं तर आम्हाला 100% त्याचं समर्थन मिळेल. त्याच पद्धतीत ज्या पद्धतीत विरोधकांचे आमदार असतील, सत्ताधारी पक्षातले जे आमदार असतील किंवा त्यांचे वेगवेगळे पदाधिकारी असतील, ज्या पद्धतीत ते दिवसा ढवळे लोकांचे खून करतायत, दिवसा ढवळे गन्स बंदुकी घेऊन खिशात बंदुकी घेऊन फिरतायत आणि फायर करतायत आणि त्यांना कोणाची भीतीच नाहीये, कारण का कुठेतरी हे सत्ताधारी लोक ह्या अशा प्रवृत्तीचं समर्थन करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या गोष्टीचा मला या ठिकाणी ठामपणे निषेध करायचे. कारण का जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यावर कोणाचा तरी हात आहे आणि आपल्या विरोधात काही कारवाई होणार नाहीये, तेव्हा असं महाराष्ट्रात कधीच झालं नव्हतं. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं कधीच झालं नव्हतं की दिवसा ढवळ्या लोक बंदुकी घेऊन फिरतायत आणि फायर करतायत. हे असं कधीच झालं नव्हतं. आपला महाराष्ट्र पुरोगामी साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि आज ह्या महाराष्ट्रात जे काही होताना दिसतंय त्याचं एक वाईट वाटतं आणि ही शोकांतिका आहे. महिलांचा विषय जर आपण घ्यायला गेलो तर आत्ताच अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांचा मोर्चा त्या ठिकाणी आझाद मैदान असेल, जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा चालू आहे. भाकरी चटणीचं आंदोलन सुरू आहे. ह्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, ह्या आपल्या महाराष्ट्राचा कणा आहेत. ह्यांच्याकडून इलेक्शनच्या वेळेस कोरोनाच्या काळात आंबाप कामं करून घेतो, त्याचं त्यांना काही पगार मिळत नाही आणि आता साधं मानधन पण वाढवायला ही लोक तयार नाही आहेत. जेव्हा गरज असते तेव्हा या अंगणवाडी सेविकांना राबवणारं हे सरकार आहे आणि उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्यावर. साधं त्यांना फक्त 500 रुपये 1000 रुपये मानधन वाढीचा जो प्रस्ताव आहे तो पण ह्या सरकार मंजूर करत नाहीये. ही या ठिकाणी शोकांतिका आहे. आज ह्या अंगणवाडी सेविका ह्या माता भगिनींची अवस्था एवढी वाईट आहे आणि त्यांचा उपयोग परवा काहीतरी नवीनच आरक्षणाचा सर्वे निघाला. तो नेमका कसला सर्वे होतो, प्रत्येकांच्या घरी जबरदस्ती करून हा सर्वे घेतला, तो कसला होता, त्यासाठी पण महानगरपालिका, जिल्हा परिषद, अंगणवाडी सेविकांचा वापर केला गेला. म्हणजे हे सरकारी कर्मचारी आहेत, हे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही अशी कामं, नेमकं काय षडयंत्र आहे आणि काय कट कारस्थान ह्या सरकारचं चाललंय ह्यावर देखील प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न महिलांच्या निगडीत असणारा संजय गांधी निराधार योजना. संजय गांधी निराधार योजनेमध्ये काल दादांनी इथे घोषणा दिली की 1,500 आता वाढवलेत. हे मागच्या वर्षीचं हे कॉपी पेस्ट बजेट होतं. 1,500 वाढ जी केली, 500 रुपये वाढ ही काही वर्षापूर्वी केली आहे, पण ग्राउंड लेवलला अस्तित्व असं आहे की वस्तुस्थिती अशी आहे की ती 500 रुपये पण त्यांना मिळत नाहीयेत. 1,500 म्हणजे 1000 आणि 500 त्यांना फक्त 500 रुपये मिळत आहेत, कारण का एजंट म्हणतात की आम्हाला तुम्ही वरचे 500 द्या मग आम्ही तुम्हाला 500. मग हे उरलेले 1000 रुपये नेमके जात आहेत कुठे? संजय गांधी निराधार ही काँग्रेस सरकारची आयकॉनिक स्कीम, हिस्टॉरिक स्कीम होती, ज्याच्यामुळे आपल्या परित्यक्त्या महिलांना आज काही नाही तर
मला नाही वाटत मोदी सरकारकडून फारसं त्यांना काही मिळत आहे. एक उज्ज्वला योजना होती, ती पण फ्रंट डोअरनी होती, मागच्या दरवाजाने उज्ज्वला योजना मिळाली तर तुमचं दारिद्र्य रेषाचं कार्ड कट करत होते. त्याच्यात पण तुम्ही जर करप्शन करत असाल, त्याच्यात पण जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर तुम्हाला आज लोकांच्या समोर जाण्याचा अधिकार आहे का? संजय गांधी निराधार महिलांचे जर तुम्ही पैसे असे कट करत असाल आणि त्याच्यावर काय 21,000चा उत्पन्न दाखला. आम्ही वारंवार इथे मागणी करतो की 21,000ची जी अट आहे ती 50 करा, 51 करा. आज 21,000ची उत्पन्न दाखला मिळतच नाहीये कोणाला तलाठ्यांकडून, कारण का तेवढं उत्पन्न राहिलंच नाहीये. आणि मुद्दामून कट कारस्थान की 21,000चा उत्पन्न दाखला द्यायचा नाही आणि म्हणून त्या महिलांना संजय गांधी निराधार योजना लागू करून द्यायची नाही. म्हणून जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधारचे ते हळूहळू कमी होत चाललेत. कुठेतरी ही स्कीम, ही योजना जी आहे ही बंद करण्याचं देखील षडयंत्र हे सरकार करत आहे, हा माझा आरोप आहे. मानधन वाढवलं ताई, तुम्हाला पण माहिती मिळत नाही, तुम्ही बसून बोलताय ते नंतर उत्तर देईन. असंघटित कामगार कल्याण मंडळाची काल घोषणा केली. असंघटित कामगार मंत्री महोदय, एवढे असंघटित कामगार आहेत, त्याच्यात बीडी कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत, यंत्रमाग कामगार घेतले. प्रत्येक कामगाराच्या गरजा ह्या वेगळ्या असतात. तुम्ही डायरेक्ट इलेक्शन आहे म्हणून इलेक्शन स्टॉप म्हणून डायरेक्ट असंघटित कामगार कल्याण मंडळ, पण त्याच्या काय आहेत, त्याचे लाभ काय आहेत, त्याचे पॉइंट्स काय आहेत, त्याच्या माध्यमातून काय बेनिफिट्स, काहीच उल्लेख नाही. फक्त इलेक्शन स्टॉप म्हणून असंघटित कल्याणकारी मंडळ. आता बीडी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या यंत्रमाग कामगारांपेक्षा वेगळ्या असतात. ज्या घरेलू कामगारांच्या मागण्या आहेत त्या इतर माथाडी कामगारांपेक्षा वेगळ्या असतात, पण त्याच्याबद्दल काहीच उल्लेख नाही. मंत्री महोदय, इथे काल साडी द्यायची घोषणा, हो तिथे महिलांचे पोट भरत नाहीये, महिलांना निराधार पेन्शन मिळत नाही आणि तुम्ही साडी देता. जसं मला असं वाटतं धर्मासोबत कर्म करणं पण तेवढंच महत्वाचं असतं, पण कर्म करताना हे कोणी या ठिकाणी दिसत नाहीये. त्याच्यावर साधं साडीवर काय पोट या ठिकाणी भरलं जात नाही. अध्यक्ष महोदय, जे आपल्या कुस्तीपट्टू, महिला कुस्तीपट्टू आहे त्यांच्यावर जो अन्याय आणि अत्याचार झाला आणि तरी त्या भाजप खासदाराचा स्वागत करण्यात येतो, ह्यावरून कळतं की सत्ताधाऱ्यांची मानसिकता ही महिलांना किती तुच्छ समजणारी त्यांची ही मानसिकता आहे. अध्यक्ष महोदय, महागाई वाढते. मला जाहिरात कुठेतरी टीव्हीवर दिसली की माँ ख्याल रखती है, माँ बच्चे का ख्याल रखती है, माँ बेटे को खाना देती है, लेकिन माँ का ख्याल कौन रखता है? आणि त्याच्या पुढे मला ते रेकॉर्डवर आणायचं नाही, कारण का जो खुद की माँ का ख्याल नहीं रख सकते वो हमारी माओं का क्या ख्याल रखेंगे. मला ह्या ठिकाणी हे बोलायचं आहे. जिस माँ की आप बात कर रहे हैं, पण महागाई जेव्हा सिलेंडरचे तुम्ही एवढे पैसे वाढवता, महागाई वाढते, 300 रुपयाचा सिलेंडर आज 1200 रुपयावर आहे, मग तेव्हा नाही का ह्या माची आठवण येत? जेव्हा रेशन दुकानामध्ये मालच नसतो, दसरा दिवाळीला आमचं सरकार साखर द्यायचं, त्या राशन दुकानामध्ये मालच नाहीये, मग तिथे नाही का माला चटके बसत? शेतकरी मरताय, तिथे नाही का या धरती माला त्या ठिकाणी चटके बसत? तर किस माँ का ख्याल रख रहे हो आप? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या महात्मा फुले योजना आणि पंतप्रधान आरोग्य योजना काहीतरी एकत्र केली आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्या माध्यमातून एवढं मोठं स्कॅम आहे की एका हॉस्पिटलला जर महात्मा फुले योजनेमध्ये एम्पॅनल व्हायचं असेल तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. आणि जवळजवळ सोलापूर जिल्ह्यात 60 असे हॉस्पिटल्स आहेत जे लाईनीत आहे, ज्यांना ह्या स्कीम मध्ये एम्पॅनल व्हायचे, ज्यामध्ये तुम्ही एवढे कव्हर करताय आजार, पण एम्पॅनलमेंटची परवानगीच मिळत नाहीये हॉस्पिटल्सला, आणि त्यामुळे गोरगरिबांवर ह्या ठिकाणी एक तर खासगी हॉस्पिटल एवढ्या मोठ्या प्रमाणात बिलं देत आहेत, पण गव्हर्नमेंट पण तेच करतायत. ज्यांच्याकडे शुभ्र कार्ड आहे, पांढरं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे, त्यांना तुम्ही म्हणालात आता तुम्ही ह्या योजनेमध्ये शुभ्र रेशन कार्ड ज्यांच्याकडे त्यांना पण ही योजना लागू होणार आहे. पण जेव्हा ऑनलाईन ते भरायला जातात तेव्हा पांढरं रेशन कार्ड ती ऑनलाईन साईट ऍक्सेप्ट करत नाहीत. इकडे जेवढे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांकडे, आणि असं नाहीये की ते आयुष्यभर गव्हर्नमेंट सेवेत राहतात, त्याच्यानंतर त्यांची परिस्थिती इतकी बिकट होते, महानगरपालिका अधिकारी असतील, जिल्हा परिषद मधले असतील, इतकी बिकट होते आणि खासगी हॉस्पिटल्स एवढे मोठे बिल्स देतात पण त्यांना कोणत्या
कोणत्याही ह्या महात्मा फुले असेल किंवा प्रधानमंत्री योजना असेल त्याची सोय मिळत नाही. तर शुभ्र कार्ड ज्यांच्याकडे आहे ते ऑनलाईन जे काय तुमचं हल्ली सगळं ऑनलाईन चाललंय आणि तुम्ही गुजरातच्या पण ठेकेदारांना आणि कंपनीजना ते ऑनलाईन करायला देताय, त्यामुळे महाराष्ट्राच्या गोरगरिबांचा त्या ठिकाणी नुकसान होत आहे. हा मोठा एकंदरीत स्कॅम चालू आहे. ह्यांचं प्रायव्हेटायझेशन आणि खाजगीकरणामुळे आमच्या सोलापुरातले पंप हाऊस आहेत, तिथे जे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या तर ठेकेदारांनी कहर केला. त्या पंप हाऊसचे जे कर्मचारी आहेत त्यांना या ठेकेदारांनी सांगितलं की तुम्हाला जर पगार पाहिजे असेल, त्यांचा पगार काय, ऑपरेटरला ₹17,500 आणि मजुराला ₹16,200, त्यांना मिळतात फक्त 13,200 आणि 11,200, ते पण वेळेत मिळत नाही. ते जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांना खाजगीकरण म्हणजे पंप हाऊस जे शुद्ध पाणी देतात शहराला, NH पटेल आणि राजलक्ष्मी म्हणतात तुम्ही आम्हाला पहिले ₹2,700 द्या आणि मग आम्ही तुम्हाला वेळेवर पगार तुमचा देऊ. हे प्रत्येक ठिकाणी होतंय. खाजगीकरण झाल्यामुळे आज ठिकठिकाणी सगळे कॉन्ट्रॅक्टर्स म्हणतात पहिले आम्हाला कट द्या मग आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे जणू का आता महाराष्ट्र आपण गुजरातच्याच कॉन्ट्रॅक्टरला टेंडर बेसिसवर देतोय का, अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. अध्यक्ष महोदय, ट्रेन हा विषय इथे येत नाही, पण महाराष्ट्राची अनेक लोक त्या ट्रेन मध्ये येतात जातात आणि ते ट्रेनची जे साफसफाई आहे ती पण कॉन्ट्रॅक्टरला दिल्यामुळे जनरल वॉर्ड मध्ये महिलांना खूप मोठ्या प्रमाणात जे ट्रेन मध्ये जे शौचालय असतात खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्रास होत असतो. अध्यक्ष महोदय, ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा जो तालुका आहे तिकडे फक्त 24 असे गाव आहेत जे पाण्यापासून वंचित आहेत. तर त्यासाठी जी मंगळवेढा उपसा सिंचन योजना आहे त्याची मंजुरी मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, त्याची मंजुरी त्यांनी जाहीर केली पण अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाहीये. 24 गावं अत्यंत वाईट अवस्थेत ही त्या ठिकाणी गावं आहेत. ही जी योजना आहे म्हैसाळ योजना त्याचा फक्त 11 गावांना लाभ झाला पण अजूनही 24 गावं ह्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेपासून वंचित आहेत. अनेकदा जेव्हा तिकडचे आमदार आता नाही आहेत ते हयातीत भालकेजी होते तेव्हा पण त्यांनी अनेक वेळा आवाज उचललेला पण अजूनही तिकडची आमची गावं आणि गावात राहणारी सगळी लोक ही पाण्यापासून वंचित आहेत आणि ह्या गरमीत तहानलेली आहेत. सोलापूर शहराचा जो पाण्याचा प्रश्न आहे, आता उजनी धरण तुम्हाला माहिती आहे आता -15 झालाय, 75% पाणी पुरवठा संपलाय, -15% झालाय आणि सोलापुरात सप्टेंबर शिवाय पाऊस होत नाही, ऑगस्ट सप्टेंबर शिवाय पाऊस होत नाही. रोज लोक येतात आणि म्हणतात गढूळ पाणी येत आहे, घाण वासाचं पाणी येत आहे. महापालिकेमध्ये प्रशासक आहेत, मनमानी कारभार चालू आहे अधिकाऱ्यांचा आणि म्हणून सोलापूर शहराला आज नीट पाणी पुरवठा पण होऊ शकत नाही. मला प्रश्न विचारायचा आहे सत्ताधाऱ्यांना की का तुम्ही इलेक्शन घेत नाही, का टक्केवारी तुमच्या बाजूनी नाही आहे म्हणून तुम्ही इलेक्शन घेत. 1-1.5 वर्ष आधी हे महानगरपालिका इलेक्शन व्हायला पाहिजे होते पण त्यावेळेस तुमच्या बाजूनी कदाचित सर्वे झाले नाहीत म्हणून तुम्ही अजूनही घेत नाहीत आणि म्हणून कदाचित इनकमिंग वाढलंय कारण का तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे सर्वेज तुमच्या बाजूने नाही आहेत म्हणून हे सगळं चाललंय का. पण सत्ता एक गोष्ट असते आणि जिथे मायबाप सरकार म्हणून बघितलं जातं तिकडे जर लोकांना तुम्ही घाण पाणी देत असाल, जेवण देत नसाल, त्यांना त्यांच्या आरोग्यावर खर्च करणार नसाल, फक्त सत्तेसाठी जर हपापलेलं हे सरकार असेल तर आपण कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र, ह्या गोष्टीचं त्या ठिकाणी वाईट वाटतं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागच्या वेळेस पण ओरडून अर्ध्या जणांचा जीव गेला की सिटी स्कॅन मशीन त्या ठिकाणी बंद आहे, ती अजून सुरू झाली नाहीये पण त्यांना घाई झाली आहे. सोलापूरमध्ये महिला हॉस्पिटल सुरू झालंय, तिथे अजून टेंडर प्रक्रिया पण पूर्ण झाली नाहीये पण लगीन घाई झाले आहे ना. जे तिथे पण ते जे पोस्ट्स आहेत ते रिक्रूट करायला पण परत खाजगी माणसं एक प्रायव्हेट माणसाला दिलंय आणि विदाउट क्वालिफिकेशन असलेले GNM, ANM सगळे वॉर्ड बॉय सगळे तुम्ही तिथे घेताय कारण का घाई झाली आहे ना, इलेक्शन आहे तोंडावर आणि ते हॉस्पिटल तो प्रस्ताव आणि ती सगळी मंजुरी आमच्या काळात मिळालेली पण हे आयत्या बिळात नागोबा यांची संस्कृती आहे. एवढी घाई झाली की विदाउट क्वालिफिकेशन तिकडे नर्सेस आणि
डॉक्टर्स त्या ठिकाणी रिक्रूट त्या महिला हॉस्पिटलमध्ये भरती करत आहेत. जुनी पेन्शन अजून लागू झालं नाहीये, ते पण गाजर दाखवलं. काहीतरी जाहिरात दिली आणि फक्त 21,000 लोकांना फायदा होईल, पण 21 लाख लोकांचा विसर ह्या ठिकाणी ह्या शासनाला पडला आहे. वण फिरतायत अंगणवाडी सेविका, हे सगळे आपले कर्मचारी आहेत. ह्यांच्याकडे जर आपण दुर्लक्षित केलं तर नेमकं तुम्ही कुठे लक्ष केंद्रित करताय? हा प्रश्न मला या सरकारला विचारायचा आहे. मोहोळ तालुक्यामध्ये बेगमपूर गाव आहे, तिकडे तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने कहर केलाय. भीमा नदी, भीमा आणि सीना आणि जी चंद्रभागा आहे तिथे तुम्ही जाऊन बघितलं तर त्या नॅशनल हायवेच्या लोकांनी त्या बेगमपूर गावामध्ये काम चालू होतं. 2 सर्व्हिस रोड द्यायचे होते, ते सर्व्हिस रोड दिले नाही. तिथे वारंवार ऍक्सिडेंट्स होत आहेत आणि ह्या लोकांनी काय करावं, जेवढा मलबा आहे तो सगळ्या त्या भीमेमध्ये जाऊन टाकला. म्हणजे त्या तुम्ही बघितलं तर तो भीमेचा प्रवाह आता अडवायचा बाकी राहिलाय. सगळा मलबा म्हणजे ह्यांना काही त्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या नद्या आहेत त्यांचं काही पडलं नाहीये, प्रदूषणाचं काही पडलं नाहीये. फक्त हे प्रायव्हेट लोक, खासगीकरण, NHAIचे वगैरे इतकी मनमानी चालली अधिकाऱ्यांची. महापालिकेमध्ये पण अधिकाऱ्यांची प्रशासक नेमल्यामुळे मनमानी चालली आहे. NHAIची तर खूप, म्हणजे ओव्हरब्रिज जिकडे पाहिजे ते देत नाहीयेत लोक, पुढे यू टर्न घेत आहेत तिथे, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स होत आहेत. इतकी विचित्र. आणि मीटिंग लावायला त्यांना सांगितलं तर ते मीटिंग पण साधे लावत नाहीयेत, एवढी त्या ठिकाणी. आणि जर भीमेच्या पोटात तुम्ही एवढं टाकत असाल मलबा आणि त्याचा प्रवाहच बंद होत असेल आणि तिला जर एवढं दूषित तुम्ही करत असाल, जी आपल्या महाराष्ट्राला पाणी देणारी ती भीमा आहे, तर मग प्रश्न निर्माण होतात की नेमकं तुमचं काय चाललंय. प्रधानमंत्री योजना अध्यक्ष महोदय काहीतरी आहे, प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस अशी काहीतरी योजना आहे. त्या माध्यमातून तुम्ही म्हणता युवकांना आम्ही लोन देतो, युवकांना, हे कसं आय वॉश आहे, युवकांना लोन्स देतोय. म्हणजे हे सगळे अनाउन्समेंट्स करता आणि अटी इतक्या किचकट असतात की कोणतीही योजना लागू होत नाही. इथे तरुणांकडून आता मागताय 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन झाल्याशिवाय तुम्हाला हे लोन लोनची मंजुरी मिळत नाही. म्हणजे काय चाललंय, एका हाताने देण्याची घोषणा करता आणि दुसरीकडे काही सगळं हॉलो आहे, व्हॅक्यूम आहे. 10 लाखाचा ट्रान्झॅक्शन त्या युवकाचा, तो नवीन सुरुवात करतोय बिझनेस आणि 10 लाखाचा ट्रान्झॅक्शन, डिपॉझिट पण किंवा अकाउंट मध्ये पैसे पण नाही, ट्रान्झॅक्शन दाखवायला पाहिजे तरच तुम्हाला हे लोन मंजूर होईल. म्हणजे आश्चर्य वाटतो. आणि तुम्हाला खरंच वाटतं की 400 पार, म्हणजे हे फक्त नॅरेटिव्ह आहे, हा माझा आरोप आहे त्या ठिकाणी, पण पैर के नीचे की जमीन शायद फिसल रही है. अक्कलकोट मधली 11 गावं आहेत, तिकडे अजून एक प्रायव्हेट कंपनीनी तिथे पण कहर केलाय. तिकडे जिथे 50,000 द्यायला पाहिजे होते तिथे फक्त 30,000 त्या लोकांना मोबदला दिलाय. ग्रीनफील्ड कंपनीचं त्या ठिकाणी नाव आहे. म्हणजे बघा तुम्ही की खाजगीकरण केल्यामुळे कसे लोकांचे हाल होत आहेत. ठराविक फक्त 4-5 लोकांना मदत करण्यासाठी हे सरकार एवढा म्हणजे खालच्या पातळीला जाईल असं त्या ठिकाणी वाटलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन्स त्या कंपनीचं नाव आहे आणि जे कॉम्पेन्सेशन द्यायला पाहिजे होतं जमिनींसाठी ते कॉम्पेन्सेशन त्या शेतकऱ्यांना देत नाहीये. 11 गावं अशी आहेत. बाजूला एक दुसरी कंपनी आहे त्यांनी दिलंय, पण हे रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन हे नेमकं कोणाचं, आणि परत तेच असेल की कट कोणीतरी घेत असेल म्हणून जो कॉम्पेन्सेशन जे द्यायला पाहिजे होतं ते त्या ठिकाणी दिलं जात नाहीये. अनेक दिवसापासून मी मुख्यमंत्र्यांना पण मागणी केली की ज्या रेल्वेच्या हद्दीत आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या हद्दीत ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या नियमित करा. वारंवार त्यांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावल्या जातात की तुम्ही घर रिकामं करा, नाही तर बुलडोझर आणू. बुलडोझर म्हणजे सरकार पूर्णपणे बुलडोझर सरकारच झालंय. आणि ह्या पद्धतीत कोणतीही कधी कधी वाटतं अधिवेशनात इथे येऊन म्हणजे ऐकायला तर कोण नसतं आणि जे आपण बोलतो त्याबद्दल गांभीर्यच नाहीये. आम्ही स्वतःसाठी नाही पण त्या गोरगरिबांसाठी मागणी करतोय, त्याच्यातल्या 5 पैकी 2 तरी पूर्ण करा, पण ते काही होताना या ठिकाणी दिसत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं एकंदरीत गोरगरिबांची खूप मोठ्या पद्धतीत हाल या ठिकाणी या महाराष्ट्रात होत आहेत. अध्यक्ष महोदय, हा माझा
आरोप आहे. महामंडळ झाली पाहिजेत, लोधी समाजासाठी असेल, मोची समाजासाठी असेल, मातंग समाजासाठी महामंडळ होणं महत्त्वाचं आहे. इतर महामंडळांना पैसे वाढीव मिळणं त्याच्यात पण अटी त्रुट्या असतात. सोलापुरात उदय सामंतजी नाही आहेत, पण ते रत्नागिरीकडे घेऊन गेले इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी. जी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बंद करा तरच आम्ही असं म्हणजे अटीतटीचं राजकारण. आम्ही म्हणालो जी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बंद नका करू आणि इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी आता ती रत्नागिरीला घेऊन गेले आणि सोलापूर ॲज युजल तसंच राहिलं. चिमणीचा एवढा विषय केला, एअरपोर्ट होणार होतं, एअर सर्व्हिस चालू होणार होती, 6 महिन्यात म्हणालेले त्यांचे 2 मंत्री महोदय. अजूनही सोलापुरात एअरलाईनची सर्व्हिस चालू झाली नाहीये. बोरामणी एअरपोर्टसाठी पैसे मिळणार होते ते पण थांबलेत, ते पण विकसित होत नाहीये. मी आता असं ऐकलं की नांदेडमध्ये काल परवा आता इमिजिएटली जे लायसन्स सस्पेंड झालेलं ते परत मिळालं आणि दिल्ली टू नांदेड एअर सर्व्हिस काल परवा सुरू झाली. म्हणजे सर्वसामान्य लोक जिथे त्यांचे आमदार खासदार नाही आहेत तिथे नाहीच आहेत असं हे गृहीत धरतात. एवढं ह्या पद्धतीची मानसिकता जर असेल तर त्याचा ह्या ठिकाणी मी निषेध करत आहे. अध्यक्ष महोदय, एवढंच ह्या ठिकाणी बोलायचं आहे आणि आपण मला ही बोलायला संधी दिली. ह्यापैकी 4-5 जरी एक मोठ्या मनाने ह्या सरकारने या सत्ताधारीने जर ह्या मागण्या मंजूर केल्या तर लोकांचं माहित नाही पण देव त्यांचं भलं करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.